सुब्रमण्यम रामस्वामी, तो आर पहिल्यांदा येतो, पूर्ण नाव सांगितल्यानंतर आम्ही अशी सगळी नावं लिहून काढली आणि त्यांच्याकरता म्हटलं पाणी पाहिजे. म्हटलं आपण कमिशनरला जाऊन सांगूया, कारण सगळ्या पुढाऱ्यांनी सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, हरित मुंबई या घोषणा केलेल्या होत्या आणि यांचं जीवन हे असं होतं. आपण भूक हडताल करूया, त्याचा तमिळ शब्द उन्नाविरदम, तर उन्नाविरदम करूया असं आम्ही ठरवलं आणि तिथे जाऊन बसलो. तिथे जाऊन बसल्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन झालं, आमचा यांचा काय संबंध, हे आमचे कामगार नाहीत, कॉन्ट्रॅक्टरने बघावं. एक कॉन्ट्रॅक्टर तिथे आला होता, त्याला कोणीतरी घेऊन आलं, तो म्हणलं ते डम्पिंग ग्राउंड आमची थोडी प्रॉपर्टी आहे, ती बीएमसीची आहे, तिथे आम्ही कसं पाणी देणार. नंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली की मुंबईला सुंदर आणि स्वच्छ करणारे माणसं पाण्यासाठी बसली आहेत. मग तेव्हा गिरीश गोखले होते, त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, कमिशनर गिरीश गोखले आणि एक ॲडिशनल कमिशनर महिला होत्या, त्यांचंही नाव गोखलेच होतं, पहिलं नाव विसरलो, आणि सांगितलं की हे बघा, तुमचा आमचा काही संबंध नाही, तुमचा अधिकार नाही, हक्क नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातनं आम्ही तुम्हाला पाण्याची व्यवस्था करतो. म्हटलं किती दिवसात येणार. त्यांनी त्या गोखले मॅडमना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं 48 तासाच्या आत आम्ही पाण्याची व्यवस्था करतो. आणि त्यांनी खरोखरच 48 तासाच्या आत तिथे पाण्याची टाकी बांधली देवनार डम्पिंग ग्राउंडला. ते जे पाणी आलं ते आपल्या केमिस्ट्रीप्रमाणे H2O, पण ते H2O नव्हतं, तर H2OC होतं. हा C म्हणजे कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास आला. अशा पद्धतीने हा प्रश्न पाण्याचा सुटला आणि त्या लोकांना एक कॉन्फिडन्स आला की हो, आमचा प्रश्न आम्ही सोडवू शकतो. पहिल्या 1.25 वर्षात एक माणूसही, आमची 30 रुपये वर्षाची वर्गणी होती, एक माणूसही आमचा वर्गणीदार झालेला नव्हता. हा 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 हो येतो. बरं, दुसरं असं की या सगळ्या कामगारांच्या मध्ये किती प्रश्न, दारूचा प्रश्न, भन्नाट दारूचा प्रश्न. वेस्टर्नला जे होते कामगार, त्यांच्या म्हणजे आपल्याला अंदाज येत नाही की त्या सांस्कृतिक जीवनात काय होत असेल. सकाळी 6 वाजता ते रात्री 8 वाजेपर्यंत ते तिथे काम करायचे. 8 वाजता सुटल्यानंतर दारू ढोसायची आणि तेव्हा प्रचंड मोठं पीक व्हिडिओ पार्लरचं होतं. ते रात्री जाऊन व्हिडिओ बघायचे, रजनीकांतचे सगळे सिनेमा ते बघायचे. त्याच्यानंतर कसे सिनेमा, तर सिनेमा नसेल आज, तर आज काय, सगळ्या साऊथमधल्या सिनेमांमध्ये जेवढे म्हणून रेप सीन आहेत ते सगळे एकत्र करून एका मागोमाग एक, म्हणजे काय त्या मनाचं होत असेल त्यांच्या, हे असं तिथे चाललं. तर आम्ही त्याला सांगितलं की बा हे तू करू नकोस, आम्ही तुझी कंप्लेंट करू. तोही मान्य केलं आणि त्याने ते केलं नाही. पण हा जो भाग आहे ना की कोणीतरी मोठा आला पाहिजे, हा तेव्हा आहे. तेव्हा एक सुब्रमण्यम म्हणून कार्यकर्ता होता, तो एक दिवशी सिरियसली माझ्याकडे आला आणि म्हणला कि ये जो आप बोलता है ना, ऐसा नहीं जमेगा, हमारा अण्णा लोग तुम्हारे ऊपर ऐसा भरोसा नहीं रखेगा. आम्ही भाषणात सांगायचो ताकद तुमच्यात आहे, मग अशी सांगितलं तसं, ऐसा नहीं बोलने का, तुम कल 10,000 रुपये मेरे को दो. म्हटलं काय करणार. म्हणलं हम पूरा प्लान बताता है. म्हटलं काय प्लान. तो म्हणला कि आप व्हाइट शूज, व्हाइट पैंट, व्हाइट शर्ट, गॉगल लगा के आने का, ऐसा सिगरेट पीते जीप में से एक तंगड़ी बाहर निकलने का और ऐसा आने का. और त्या डम्पिंग ग्राउंडच्या जवळ आल्यानंतर माझी माणसं तिथे उभी असतील, 3च माणसांशी शेकहँड करायचा. ते असे येड्यासारखे धावत जातील, तळाईवर मेरे से शेकहँड किया, तळाईवर मेरे से शेकहँड किया. तिकडे जातील, तिकडे पहिले फटाके लावले जातील. तुझी उंची किती आहे, 5 फूट 8 इंच, 5 फूट 8 इंचाचा हार रेडी राहील, हार लावायचा, घालायचा, त्या जीपच्या बोनेटवर येऊन उभं राहायचं आणि तुम्ही जे सांगता ना तसं नाही भाषण करायचं. सांगायचं मेरे पीछे खडा हो, कौन तुमको नहीं देता है मैं देखता हूं. आणि म्हटलं दुसऱ्या दिवशी सगळे आमचे तमिळ कामगार, म्हणजे पुढाऱ्याला मोठं करायचं. मग तेव्हा मी त्यांना सांगत होतो, तुम्ही पुढाऱ्याला जेवढं मोठं करता तेवढं तुम्ही स्वतःला लहान करता. आणि ह्याच्यासाठी नाहीये स्वातंत्र्य, ह्याच्यासाठी नाहीये आपले कायदे, ह्याच्यासाठी नाहीये आपलं संविधान. पण ते आम्हाला 1.5 वर्ष लागलं हे सगळं समजून सांगायला. पण आम्ही तेव्हा कधीतरी आपल्याला एखाद्या गोष्टीतनं ताकद मिळते, तसं तेव्हा ती एक 80च्या शेवटी आणि 90च्या सुरुवातीला एक उडान नावाची सिरियल होती कविता चौधरीची. तर त्याच्यात तिच्या वडिलांचं काम ते विक्रम गोखलेने केलं होतं आणि त्याच्यात एक वाक्य होतं की पहिले हार कौन मानता है और तुम पहिले हार नहीं मानोगी. ते वाक्य कुठेतरी डोक्यात बसलं होतं. ते हे काम करत असताना आम्ही ते होतं की हम हार नहीं मानेंगे, बघू तर खरं काय येते. तर असं ते काम सुरू झालं आणि या पद्धतीने झालं. पण ते 10 महिने 11 महिने पहिले हे असे गेले आणि त्याच्यातनं मग हळूहळू युनियन उभी राहिली. पण आता तुमचे प्रश्न
म्हणजे आता सुटलेत का? आता किमान वेतन या कर्मचाऱ्यांना ज्यांना म्हणजे चिखल घाणीत गटारात उतरून काम करावं लागतं, सगळ्या आता महिला